नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाउजचा आपला समोरचा गळा का उतरतो, त्यासाठी काय काय कारणे आहेत आणि त्यावरती काय उपाय आहे ते बघूयात। बऱ्याच वेळी तयार ब्लाउज झालेला असतो, पण त्या प्रत्येक ताईंचं काय होतं, बऱ्याचशा ताईंचं हे शोल्डर जे असतं ते खांद्यावरती न बसता समोर येतं। त्यामुळे काय होतं, शोल्डर खाली आल्यामुळे हा गळा आपला छातीच्या वरती येतो आणि समोर बरोबर दिसत नाही। भरपूर जणांचे प्रश्न असतात, तर ते कधी होतं, जे शोल्डर का उतरतं, साईज जास्त असते आपली। ज्या ताईंच्या कटोरीची साईज जास्त आहे, म्हणजे छातीची साईज जास्त आहे, आपला हा 42 साईजचा ब्लाउज आहे, तर आता याची कटोरी बघू शकता तुम्ही कशी मोठी आहे, परफेक्ट आहे। तर ज्या ताईंची कटोरीची साईज जास्त आहे त्या ताईंना काय असतं, शोल्डर उतरण्याची शक्यता असते। साईज जास्त असणाऱ्या छोट्या साईजमध्ये कधी शोल्डर उतरत नाही, मोठ्या साईजमध्ये शोल्डर उतरतं आणि मोठ्या साईजमध्ये खांद्यावरती शोल्डर न बसता समोर येतं। त्यातलं मुख्य आणि एक पहिलं कारण म्हणजे तुमच्या काय असतं, समोरच्या भागाचा गळा जो असतो, समोरचा गळा असतो त्याची उंची जास्त असते आणि पाठीमागच्या भागाची कमी असते। त्यामुळे काय होतं, अप डाऊन होतं, ते समोर आहे ते असं झुकलं जातं, जास्तीचा गळा असतो समोरचा आणि पाठीमागचा गळा खूप कमी असतो। त्यामुळे काय होतं, हे वरती आणि हे खालती असं अप डाऊन होतं। त्यामुळे आपलं हे समोरचा भाग असा खाली येतो, पाठीमागचा भाग वरतून उचलतो, त्यामुळे पाठीमागूनही ब्लाऊज उचलला जातो। तुमचा हा जर पाठीमागचा गळा कमी असेल, हा गळा बघू शकता आता आपला डीप आहे, पण एखाद्याचं काय असतं, हा जो गळा आहे आपला, तो गळा आपला जास्तीचा नसून कमी असतो। म्हणजे आता हा गळा किती आहे आपला, ते बघूयात आपण। हा एखाद्याचा गळा काय असतो, 4.5-5 असतो समोरचा गळा, पाठीमागचा गळा किती असतो, 4.5-5 इंच असतो। हा नॉर्मली गळा आपला 8 तयार, 8.5 तयार आहे, म्हणजे आपण घेताना 9 इंच घेतलेला आहे। पण काय काय ताईंचं काय असतं, पाठीमागचा गळा खूप कमी असतो, 4 असतो, 5 असतो, 5.5 असतो। पण साईज जर जास्त असेल तर पाठीमागचा गळा तुमचा जर 5-5.5 असेल तर समोरचाही गळा तुम्ही कमी घ्या। काय असतं, समोरच्या गळ्याची 42-43 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून तयार गळा 6.5 असतो, पाठीमागचा 5 असतो, मग त्यामध्ये खूप सारं असं हे होतं, कमी जास्तपणा येतो। त्यामुळे म्हणून साईज जास्त असेल तर आपलं शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पाठीमागचा गळा जास्तीचा घ्या, थोडासा डीप घ्या, जास्तीही डीप घेऊ नका, 6.5, 7, 8.5, 7.5, 8पर्यंत घेतलं तरी चालेल। आणि समोरचा गळा जो आहे तो 42 साईजचा जर ब्लाऊज असेल तर तुमचा तयार गळा 6.5 पाहिजे, जास्तीत जास्त 6.5 घेताना तुम्ही 7 इंच घ्या। तुम्ही तयार गळा जर 7 असेल आणि पेपर कटिंग 7.5ची घेतली तर तुमचा गळा खाली येतो, मग तुमचा ब्लाऊज छातीच्या खाली येतो, हे शोल्डर इथं येतं वरच्या साईडनी, हे समोरचं झालं। डाऊन झाल्यानंतर पाठीमागून ही ब्लाऊज आपला असा अद्दर होतो, कारण आपलं हे ओढलं जातं, पुढं खेचलं जातं ना, अप डाऊन झाल्यामुळं हा भाग इथं असा उभा राहतो किंवा असं एकदम वरती गेल्यासारखं होतं। एकच आपला प्रॉब्लेम, एक आपल्याकडून चूक झाली ना तर आपला पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो आणि एकाच चुकीमुळे आपले 3-4 प्रॉब्लेम होऊ शकतात। म्हणून नेहमी काय करा, साईज जर जास्त असेल, पाठीमाग जर ज्यांचा ब्लाऊजचा गळा कमी आहे थोडासा जास्तीचा घ्या, आवडत नाही तरी पण थोडा 1-2 इंच जास्त घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही समोरचा गळा कमी करा। बरोबर, तयार 6.5-5ला पाहिजे, म्हणजे 6 किंवा 6.5, म्हणजे तुमचा ब्लाऊज समोर शोल्डरच्या खाली येणार नाही, पाठीमागून उचलणार नाही आणि ते अप डाऊन जे होतं ते बिलकुल होणार नाही। तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर कटिंग करतानाच तुम्ही ते बदल पेपर कटिंगवरती करायचे आहेत। तर त्यांना जो ब्लाऊज घातलेला आहे त्यांच्या मापाचा, त्या ताईंना परफेक्ट असेल तर चेंज करायचं नाही, पण त्यांचा जर प्रॉब्लेम असेल, शोल्डर डाऊन होतं, खांद्यावर न बसता खाली येतं दोन्ही साईडचं, आणि त्याच्यानंतर त्यांचा जर पाठीमागचा गळा कमी असेल, समोरचा जास्त असेल, त्यावेळेस हा प्रॉब्लेम 100% होऊ शकतो। त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, तुमचा पाठीमागचा गळा खाली घ्या, समोरचा गळा थोडा वरती घ्या, समोरच्या गळ्यामध्ये उंचीने 1 इंच कमी करा, पाठीमागच्या गळ्यामध्ये उंचीने 1 इंच वाढवून घ्या, म्हणजे अप डाऊन होणार नाही। समोरचा गळा जास्त आहे, पाठीमागचा कमी आहे, तर तो प्रॉब्लेम 100% होतोच। म्हणून ब्लाऊजची उंची घेताना पण काय करायचं आहे, 42-40 साईजच्या ब्लाऊजची जर 40 साईजचा जर ब्लाऊज आहे, त्या ताईंची उंची कमी जरी असेल, भरपूर असं काय होतं, त्यांची उंची कमी असते ताईंची, पण त्यांची साईज जास्त असते, त्यावेळेसही तुम्ही त्यांची उंची कमी आहे म्हणून तयार उंची 13-13.5 नाही ठेवायची। 40 साईजचा जर ब्लाऊज असेल तर उंची कमी असेल तरी पण तुम्हाला 14 इंच उंची तयार ठेवावीच लागते,
म्हणजे आपण माप घेताना पेपर कटिंगचं 15 इंच घ्यायची, तयार उंची आपल्याला 14 ठेवायची. आणि जर त्यांची उंची नॉर्मली उंची आहे त्या ताईंसाठी तुम्हाला तयार उंची 15 इंच ठेवायची, घेताना 16 इंच घ्यायची. म्हणजे काय होतं, ब्लाऊज आपला साईज जरी आपली जास्त असेल, उंची जरी त्या ताईंची कमी असेल, तरी आपल्याला ब्लाऊज आहे पाठीमागून उचलत नाही. बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो, पाठीमागे खूप वरती गेलेला ब्लाऊज असतो, समोर काचतं, ते त्यांची पट्टी जी असते ती काचते छातीमध्ये. एका ताईंची मला कमेंट आलेली की त्यांचं काय होतं, ब्लाऊज घातल्यानंतर असा काचतो, इथं छातीमध्ये काचतो. म्हणजे ही योकपट्टी जी आहे ती कमी जास्त घेतल्यामुळे होतं का म्हणणं होतं, पण ब्लाऊजची उंची कमी घेतल्यामुळे हे वरतीच बसतं छातीच्या, आणि हे इथं त्यांना तिथं छातीच्या तिथं काचतं. म्हणून आपण त्या पद्धतीची उंची घ्यायची आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, 40च्या पुढचे ब्लाऊज असतील तर तयार उंची जर कमीच उंची भरपूर आहे त्यावेळेस तुम्ही 14 इंच तयार ठेवा. आणि नॉर्मली 5 उंची जर असेल तर त्या ताईंना 15 इंच उंची ठेवा. तयार 15 इंच पाहिजे, घेताना आपण 16 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तर त्यामध्ये कमी जास्त जे चेंजेस करायचे आहेत ते करायचं आहे. तर कटोरी ब्लाऊजमध्ये काय असतं, आपण पायपिंग करताना ओढून जर पायपिंग नाही केली तरीही शोल्डर उतरू शकतं. त्याच्यानंतर काखेमध्ये जर ब्लाऊज ढिल्ला असेल त्यावेळेसही शोल्डर उतरू शकतं. पाठीमागचा समोरचा भागाचा गळ्याचं सांगितलेलं आहे मी, तेही कमी जास्त होऊ शकतं. मग तुम्ही शोल्डर डाऊन होत असल्यास काय करायचं आहे, हे जे फिटिंग केलेलं आहे आपण, ही आपली सरळ रेषा आहे फिटिंगची. ही शिलाई जी आहे ती आपली सरळ आहे फिटिंगची, बरोबर. तर ही सरळ शिलाई आहे ती, त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, इथं जास्तीचं घ्यायचं आहे आणि इकडं जे आहे ते एकदम क्रॉस घ्यायचं आहे. म्हणजे हे असं क्रॉस इथं जास्त घ्यायचं, इकडं कमी कमी एकदम क्रॉस घ्यायचं आहे. कधी तर तुमचं शोल्डर ज्यावेळेस डाऊन होत असेल त्यावेळेस, नाहीतर नॉर्मली आपण बरोबर शिलाई केली तरी चालते. ज्यावेळेस डाऊन होत असेल त्यावेळेस गळ्याच्या बाजूला जास्त घ्या, बाहीच्या बाजूला कमी घ्या. अशा पद्धतीनं शोल्डरचं फिटिंग करा. आणि त्याच्यानंतर आपली मेन आतली जी फिटिंग आहे ती करताना तुम्ही काय करायचं आहे तेही तुम्हाला सांगते मी. म्हणजे तुमचा शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो 100% व्यवस्थित होईल. आता बघा, ही आपली फिटिंगची आहे, फिटिंग आहे ती आपली सरळ आहे. फिटिंग सरळ आहे तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं आहे, शोल्डर ज्यावेळेस तुमचं डाऊन होत असेल त्यावेळेस फिटिंग जर अशी सरळ येत नसेल, इथं थोडंसं ढिल्लं वगैरे झालं ना काखेमध्ये, तरीही तुमचं शोल्डर उतरू शकतो. म्हणजे ब्लाऊज इथं थोडासा ढिल्ला असेल त्यामुळे उतरू शकतो. त्यामुळे थोडंसं असं क्रॉसमध्ये असं थोडी शिलाई घ्या. ज्यावेळेस इथं ढिल्लं पडतं त्यामुळे इथं आतमधून थोडी शिलाई घेऊन असं करा. सरळ ही बाहीची शिलाई सरळ घ्यायची. त्याच्यानंतर इकडे येऊन परत फक्त थोडं 1 इंच 1-1.5 इंचासाठी आपल्याला असं घ्यायचं आणि परत अशी शिलाई घ्यायची. म्हणजे इथं थोडंसं आतमध्ये येईल, त्यामुळे हे शोल्डर आहे ते टाईट बसेल. जास्ती घेऊ नका, जास्त घेतल्यामुळे हे ओढू शकता, असं कटोरी इथं ओढते, त्यामुळे तसंही घेऊ नका. हे बघू शकता आपल्या फिटिंगच्या लाईन एकदम सरळ आहेत. ह्या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ह्या ब्लाऊजचं कटोरी साईड पार्ट कसं जोडायचं त्याही व्हिडिओची लिंक आहे. क्रॉसपट्टी कशी जोडायची तेही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. 42 साईजचा ब्लाऊज आहे आपला, 42-43 साईजचा ब्लाऊज आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कटिंगचा ऑलरेडी अपलोड आहे. पण अशा काही बाकीच्या काही कमेंट असतात त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की समोरचा पाठीमागचा गळा कमी जास्त असला तर होऊ शकतं हे, त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा नक्की प्रयत्न करा आणि करून बघा आणि मला नक्की सांगा. म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल की तुमचं कुठं चुकत होतं आणि हे बदल करून बघा. म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम जो आहे तो एकदम सुधारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छोटा व्हिडिओ आहे, मी इथं कटिंग वगैरे केलेलं नाही, पण महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेले आहेत. कटिंग करताना उंचीमध्ये बदल करा, समोरच्या गळ्यामध्ये पाठीमागच्या गळ्यामध्ये तुमच्या ब्लाऊजची तयार उंची किती घ्यायची तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्रॉसपट्टी आपल्याला कितीची, इथं मी जी क्रॉसपट्टी घेते ती 40च्या आतल्या ब्लाऊजला 3 घेते, इकडं 2.5 घेते आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 3.5 आणि 3 घेते. तर ह्याच पद्धतीची क्रॉसपट्टी घेतली ना तुमचा ब्लाऊज जो आहे तो बरोबर इथं काचणार नाही, काय होणार नाही. काय जण काय करतात, कुठलाही ब्लाऊज असू द्या 3.5 आणि 3ची घेतात, 3.5 आणि 3ची घेतात. तर
छोट्या साईजच्या ब्लाऊजसाठी 3 आणि 2.5ची क्रॉसपट्टी बरोबर बसते, त्यामुळं काचत वगैरे नाही, बरोबर बसते. छातीमध्ये आपला ब्लाऊज ओढत नाही, काहीच प्रॉब्लेम होत नाही. एकदा माझ्या पद्धतीनं तुमचे ब्लाऊज कट करा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की माझी पद्धत एकदम सोपी, सहज, कोणालाही जमेल. एकदा सुरुवातीलाच तुम्ही जे एक व्हिडिओ बघितला ना, तर तुम्हाला परत ते कटिंग येणार म्हणजे येणार 100%. मी ऑनलाईन क्लासमध्ये ज्या ताईंना शिकवते त्याही ताई एका महिन्यामध्ये आपलं शिवण क्लास परफेक्ट शिकतात, एकाच महिन्यामध्ये. तर 4 तारखेपासून म्हणजे 4 ऑक्टोबरपासून आपली दुसरी बॅच सुरू होणार आहे. तर ऑनलाईन क्लास ॲडमिशन घेण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याला संपर्क साधा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.